घोसरवाडमध्ये भटक्या कुत्र्यांचं धुमाकूळ, नागरिक भयभीत, ग्रामपंचायतीकडून तातडीच्या कारवाईची मागणी. घोसरवाड गावात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गावातील माळरान, ऊसाची शेतं तसेच रस्त्यांवर कुत्र्याचे कळप फिरताना दिसत आहेत. काही कुत्री पिसाळलेली असल्याचंही चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे शेतात कामासाठी जाणाऱ्या महिला पुरुषांसह शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी रात्री किंवा पहाटेच्या सुमारास शेतात पाणी पाजण्यासाठी जातात. मात्र ऊसाच्या शेतात व माळरानावर कुत्र्यांचे कळप बसलेले असल्यानं शेतात जाण्याचं धाडस अनेक जण करत नाहीत. कुत्र्यांच्या हल्ल्याची भीती असल्यानं काही शेतकरी व कामगार शेतात जाणं टाळत असल्याची माहिती समोर येते. दिवसाच्या वेळेस ही कुत्री ऊसाच्या लावणीत किंवा सावलीत थांबलेली असतात. त्यामुळे शेती कामासाठी जाणाऱ्या महिला व पुरुष कामगारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. काही नागरिकांच्या मते या कुत्र्यांना मांसाहारी खाद्यपदार्थ खायला मिळत असल्यानं ते अधिक आक्रमक झाले. लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिक त्यांच्या अंगावर धावून जाण्याच्या घटनाही घडत आहेत. या परिस्थितीमुळे ग्रामपंचायतीनं तातडीनं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होते. ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावून योग्य तो निर्णय घ्यावा आणि नागरिकांना या त्रासातून मुक्त करावं अशी भावना घोसरवाड परिसरातील नागरिकांमध्ये व्यक्त होते. शिवार न्यूज साठी प्रतिनिधी बाळासू कोकणे, घोसरवाड.